नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या संबंधानं आपल्याला मी सांगू इच्छितो की हा रेल्वे मार्ग 9 ते 14 मध्ये मी खासदार असताना, ममता बॅनर्जी ह्या रेल्वेमंत्री असताना आणि राज्यमंत्री मुनिअप्पा साहेब असताना हा प्रकल्प त्यावेळेला मंजूर केलेला आहे. आणि हा प्रकल्प मंजूर करताना अनेक बैठका झाल्या, अनेक वेळा चर्चा झाल्या. त्यामध्ये वेळेला आपल्या शिर्डीमध्ये संगमेमध्ये देखील मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. आणि हा 12-13च्या दरम्यान ममता बॅनर्जी लोकसभेमध्ये याची घोषणा केली. त्यावेळेला रेल्वे बजेट स्वतंत्रपणे मांडलं आणि त्या रेल्वे बजेटमध्ये याची घोषणा झाली होती. आपल्याला सांगितलं पाहिजे की हा रेल्वे मार्ग नाशिक ते पुणे, हा अकोले असेल, संगमेर असेल, जुन्नर असेल किंवा पुढचं चाकण वगैरे सगळं परिसराच्या दृष्टीनं हा आम्हाला सर्व या माझ्या आपल्याबद्दल अनेक तालुक्यांना वरदान ठरणारा असा प्रकल्प आहे. पण दुर्दैवानं मधल्या काही कालखंडामध्ये नारायणगाव येथील जी दुर्बीण आहे त्या दुर्बीणचं निमित्त करून सांगण्यात येऊन हा प्रकल्प शिर्डी मार्गे पुन्हा अशा प्रकारे वळवण्यात आलेला आहे असल्याचं समजतं, सांगण्यात आलेलं देखील आहे. आणि म्हणून जेव्हा ही गोष्ट मला समजली सर्वसाधारणपणे 2020च्या नंतर, तेव्हा मी तर खासदार नव्हतो, पण त्यानंतरही मी या संबंधानं संबंधित रेल्वे मंत्री, राज्यमंत्री यांना भेटून मी निवेदनच दिली आहेत, लेखी पत्र पण दिले. आणि मग ज्या वेळेला मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खासदार झालो 2024 मध्ये, तर लोकसभेमध्ये या संबंधानं मी 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्याचं डिबेट पण लोकसभेत झालेलं आहे. फक्त त्याचप्रमाणे संबंधित रेल्वे मंत्री माननीय वैष्णव साहेब असतील, त्याचप्रमाणे दोन्ही राज्यमंत्री, त्याचप्रमाणे रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याशी देखील मी अनेक वेळा चर्चा केली आहे. हा विषय मी त्यांना समजून सांगितलेला आहे की ज्या वेळेला हा विषय मंजूर झाला लोकसभेमध्ये, त्यावेळेला कोणती गोष्ट करताना त्याचा DPR, सर्वे या सर्व गोष्टी होऊन झालेल्या आहेत. कारण हा ही देशाला बाधा ठरणारा जो JMRTचा जो दुर्बीणचा विषय आहे, तर त्यावेळेला ही दुर्बीण होतीच. आणि म्हणून आता जो पुढे केलेला विषय जातो आहे हा निश्चितपणे यातलं कोडच काही समजत नाही. म्हणून हे मंत्री महोदयांना मी सांगण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला, अनेक वेळा भेटून सांगितलं. परवा मी अधिवेशन संपण्याच्या अगोदर 2 दिवस मी त्यांना समक्ष भेटलेलो आहे. माझ्याबरोबर त्यावेळेला नेवाशाचे आमदार लंगे पाटील, त्याचप्रमाणे संगमेरचे आमदार खताळ पाटील हे दोघे देखील होते. याबद्दल मी त्यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली. त्याने समाधानकारक तोडगा काढून अशा प्रकारचं उत्तर मला त्यांनी दिलेलं आहे. आणि माझी विनंती राहील की याच्यामध्ये समाधान तोडगा निघेल अशी मी अपेक्षा ठेवलेली आहे. याबाबत मी आदरणीय माननीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांचंही लक्ष वेधलेलं आहे. आणि हा प्रकल्प खऱ्या अर्थानं मंजूर व्हावा, जशी तमाम जनतेची भावना आहे तशीच माझी देखील भावना आहे.